लस्सी सेंटर मध्ये भेटते अगदी तशीच मलाईदार आणि दाणेदार अशी मलाई लस्सी, एकदम ठीक आणि क्रीमी अशी लस्सी. नमस्कार, निनाद किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. अशाच घरगुती आणि सोप्या रेसिपीज साठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. एकदम परफेक्ट अशी थिक आणि क्रीमी मलाई लस्सी. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. या ठिकाणी आपण घट्ट असं दही घेणार आहोत. लस्सीसाठी दही घेताना कधी पण एकदम घट्ट दही घ्या, म्हणजे आपली लस्सी एकदम दाणेदार अशी बनेल. आता आपलं दही घेतल्यानंतर आपण चवीनुसार साखर घालून घेणार आहोत. तुम्हाला कितपत गोड आवडतंय त्यानुसार साखर घ्यायची आहे. आता त्यानंतर थोडेसे बर्फाचे तुकडे आपण घालून घेणार आहोत. तुम्हाला बर्फ नको असेल तर तुम्ही थंड पाणी घातलं तरी चालेल. त्यानंतर थोडीशी विलायची पावडर. आता हे सर्व मिश्रण आपण रवीने व्यवस्थित असं घुसळून घेणार आहोत. आपली साखर व्यवस्थित अशी मिक्स होत नाही तोपर्यंत रवीने असं व्यवस्थित घुसळून घ्यायचं आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही हे सर्व मिश्रण मिक्सरला एकत्र करून फिरवून घेऊ शकता. तर या ठिकाणी आपली दाणेदार आणि मलाईदार अशी लस्सी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता किती घट्ट आणि मलाईदार अशी लस्सी आपली तयार झालेली आहे. अगदी लस्सी सेंटर मध्ये भेटती तशीच क्रीमी आणि मलाईदार अशी लस्सी. आता वरतून थोडीशी मलाई घालून घेणार आहे. आपली मलाईदार अशी लस्सी तयार झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही ही लस्सी नक्की ट्राय करून बघा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच मस्त रेसिपीज साठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.